संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नागपूर येथील भोले पेट्रोल पंप जवळ शनिवारी दुपारी झालेल्या हल्ल्यामध्ये किशोर उर्फ बाल्या बिनेकर याचा खून करण्यात आला होता। बाल्या बिनेकर याचेवर 5 जणांनी धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले होते। या घटनेने संपूर्ण नागपूर शहर हादरले होते। बाल्या बिनेकर हा जुगार अड्ड्याचा चालक होता, तसेच त्याचा भोजनालयाचा सुद्धा व्यवसाय होता। सावजी भोजनालय असे त्याच्या भोजनालयाचे नाव होते। त्याला अमरावती नागपूर रस्त्यावरील भोले पेट्रोल पंप जवळील सिग्नल जवळ हल्ला करून ठार करण्यात आले होते। हा सर्व प्रकार तेथीलच सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने नागपूर गुन्हे शाखा व बर्डी पोलिसांनी त्या आधारावर चौकशी सुरू केली। सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांनी तात्काळ हल्ल्यातील 3 आरोपींना अटक केलेली आहे। चेतन हजारे, रजत तांबे, भरन पंडित या तिघांना रामटेक परिसरातून अटक करण्यात आली आहे। आरोपी चेतन हजारे याच्या वडिलांच्या हत्येनंतर त्याचा सूड घेण्यासाठी किशोर बिनेकर याची हत्या केल्याचे सूत्रानुसार माहिती समोर आलेली आहे। पिस्तुलामधील माउजर जाम झाल्याने पिस्तुलाने फायर केला नाही। मॅगझिन घटनास्थळी पडल्याने ही माहिती समोर आलेली आहे। या हत्येमधील 3 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करून इतर आरोपींचा नागपूर पोलीस कसून शोध घेत आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।